अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुखणे माझ्यासोबत आहेत. राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम परळीमध्ये होतो. जयंत तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र नेमकं काय काय या ठिकाणी तयारीमध्ये असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ज्या ठिकाणी पशु थांबणार आहेत तिथली नेमकी तयारी कशी चालू आहे सध्या? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 850च्या पेक्षा जास्त पशुधन या परळीमध्ये या महाएक्स्पोमध्ये येणार आहे. यासाठी जी तयारी आपली चालू आहे, माननीय मंत्री महोदया पंकजाताई मुंडे यांनी बरेच निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याकडे या ठिकाणी 8पेक्षा जास्त हँगर्स हे या पशुधनासाठी आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी हे सगळं तयारी अंतिम होऊन जाईल. यामध्ये विविध जातीचे पशुधन म्हणजे बैलवर्गीय असेल, गायवर्गीय असतील, घोडे असतील, कुक्कुट असतील, शेळी मेंढ्या असतील, या सर्व पशुधन या ठिकाणी विविध राज्यामधून दाखल उद्या संध्याकाळपर्यंत होत आहे. आपल्या राज्यामधून किती पशु या ठिकाणी प्रदर्शनासाठी राहणार आहेत आणि बाकी इतर राज्यामधून किती, असे काही आकडेवारी काही? येस, आपल्याकडे या ठिकाणी आपल्या राज्यामधून जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामधून पशुधनाची या ठिकाणी सहभाग नोंदवला जाणार आहे. त्याचबरोबर परराज्यामधून जसं उत्तर प्रदेश आहे, त्याचबरोबर राजस्थान आहे, त्याचबरोबर कर्नाटक आहे, तामिळनाडूमध्ये आपण पाठवलेले आहे, त्यानंतर केरळमध्ये आपले अधिकारी गेलेले आहेत. या ठिकाणावरून पशुधन हे आपल्या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. कालपासून ते आता प्रवासात आहे आणि उद्या या ठिकाणी ते दाखल देखील होणार आहे. यामध्ये परराज्यामधून जसं काश्मीरच्या काही गड्डीसारख्या खूप चांगल्या ब्रीड्स आहेत, त्यासुद्धा या प्रदर्शनाचं आकर्षण राहणार आहेत. पोंगनूरसारखी छोटी जी गायची ब्रीड आहे तीसुद्धा या ठिकाणी येणार आहे. हे काही पशुधन राज्यामधलं सुद्धा ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे लाल कंधारी, देवणी याच्या ब्रीड्स आहेत, त्यासुद्धा आपण या ठिकाणी काही पंडाल तयार करून त्या पेंडाल्समध्ये आकर्षण म्हणून त्या ठिकाणी दाखवणार आहोत, ज्या करून ह्या जाती कशा पद्धतीच्या दूध उत्पादनात अग्रेसर आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांना समजावं, याचासुद्धा या पशुप्रदर्शनामध्ये आपण दखल घेतलेली आहे. खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर वॉटरप्रूफ बरेच मंडप उभारले गेलेत. या ठिकाणी नेमकं स्टॉल नेमकं कशा कशा पद्धतीचे असणार आहे? यामध्ये आपण जर पाहिले तर 3 मोठे हँगर्समध्ये जवळजवळ 306च्या वरती वॉटरप्रूफ हँगर्स लावण्याची काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. यामध्ये बचत गटाचे स्टॉल्स असतील, त्याचबरोबर दुग्ध उत्पादनामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याबाबतचे स्टॉल्स असतील, विविध कार्यालय, शासकीय कार्यालय आहेत त्यांच्या योजनेच्या संदर्भामधले स्टॉल्स असतील, त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भामधले असतील, आरोग्याच्या संदर्भामधल्या ज्या काही स्कीम्स आपल्याला पशुपालकांसाठी लागतात त्याचे स्टॉल्स असतील. त्याचबरोबर या ठिकाणी बरेच बँकिंग फॉडरच्या संदर्भामधले जे काही कंपनीज आहेत ज्यामधून मधील पशुचारा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आधुनिक तंत्रज्ञान काय त्याचे स्टॉल्स असतील आणि काही स्टॉल्स आपण लाईव्ह पण केलेले आहेत, ज्यामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीसारखे अद्ययावत तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावं, त्यापासून कशा पद्धतीनं दूध उत्पादनात वाढ होऊ शकते कमी वेळामध्ये, त्याबाबतचे लाईव्ह डेमोसुद्धा आपण या ठिकाणी पशुप्रदर्शनात ठेवलेले आहेत. नैसर्गिक शेतीच्या संदर्भामधले काही स्टॉल्स या ठिकाणी आपण हे केलेले आहेत, लावण्याचं नियोजन केलेलं आहे. बाकी इतर एंट्री गेट किती राहणार आहेत, VIP किती राहणार आहेत आणि जनरलसाठी किती राहणार? VIP एंट्री जी आपलं एक राहणार आहे, जी स्टेजच्या जवळपासून असणार आहे आणि मेन गेट हे समोरच्या बाजूनं आझाद चौकाच्या बाजूनं असणार आहे आणि बाकीचे इमर्जन्सी एक्झिस्ट हे चारही बाजूनं 4 इमर्जन्सी एक्झिस्ट राहणार आहेत. पार्किंगची व्यवस्था नेमकी कुठे कुठे असणार आहे? पार्किंगच्या व्यवस्थेसाठी आपण 5 ठिकाणं या ठिकाणी निवडलेली आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर जे सध्या पशुप्रदर्शन आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आझाद चौक आणि ओपळे ग्राउंडचा जे मधला समोरचा एरिया आहे त्यामध्ये एक मुख्य पार्किंग आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या बाजूना जसं की मोठे जर ट्रक्स आले तर सपना हॉटेलच्या बाजूला एक आपली मोठी जागा आहे, अंबेजोगाई रोडला जाताना डाव्या बाजूला, त्या ठिकाणी जे पशुधन घेऊन बाहेरून येणार आहेत त्या ट्रक्स, त्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे.
त्याचबरोबर तहसीलच्या पाठीमागटल्या बाजूला बाकीचे जे फोर व्हीलर्स येणारच आहेत त्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि अधिकाऱ्यांसाठीचं जे टू व्हीलर्स आहे ते इरिगेशन कॉलनीमधले जे जागा आहे त्या जागेमधली स्वच्छता करून त्या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांसाठीचं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तर गायींच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल याच्यावर देखील या पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे अशी माहिती समजली. त्या संदर्भात नेमकं काय अधिक? यामध्ये दोन गोष्टीमध्ये हे विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 हा माननीय मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन या ठिकाणी राज्यातल्या 19 जिल्ह्यामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये जो आपण पशुधनाची वाटपाच्या संदर्भामध्ये उच्च वंशावळीचे पशुधनाच्या वाटपासंदर्भामधलं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमधून चांगल्या गायीच्या निर्मिती करून त्या गायी शेतकऱ्यांपर्यंत 1000 या वर्षी वाटपाचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं दुग्ध उत्पादनामध्ये चांगली वाढ होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याचंसुद्धा आपण विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे माहिती आणि त्याचसोबत त्याचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. आणि मी मगाशी जसं म्हटलं की एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीसारखे अद्ययावत तंत्रज्ञानाचे लाईव्ह डेमोसुद्धा केलं आहे. चं नियोजन या ठिकाणी केलं आहे जेणेकरून पशुपालकांना हे एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी किंवा भ्रूण प्रत्यारोपण काय आहे आणि त्यामुळं कसे दुग्ध उत्पादन वाढू शकतं याबाबतची माहिती या पशुप्रदर्शनात मिळणार आहे. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात काही माहिती वगैरे आहे? अजून ते आल्यानंतर आपल्याला जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून ती माहिती आपल्याला मिळेल. ओके, धन्यवाद. या दरम्यान पाहिलं गेलं तर राष्ट्रीय पशुप्रदर्शन या ठिकाणी परळीमध्ये होतं आहे आणि या दरम्यान आलेली माहिती मात्र प्रशासन कशा पद्धतीमध्ये तयार करत आहे या संदर्भात अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुखणे यांनी दिलेली ही माहिती. आणि आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासंदर्भात नेमका अधिकृत माहिती अद्यापही आलेली नाही, मात्र ती देखील लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र आणखीन नवीन अपडेट्स या संदर्भातले दाखवण्याचं काम करूयात. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया बीट परळी.